तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, हे बघा, आपण सकाळ 4:36 झालेले आहे, 4:40। तर आपण सकाळ लॉग इन करतोय आता 10-20 मिनिटांमध्ये। आता सीएनजी भरून घेतो। सीएनजी भरून घेतल्यानंतर लगेच लॉग इन करतो 5ला। आज आहे संडे, आपल्याला 1-2 वाजेपर्यंत करायचंय। आता 5 ते 1-2 म्हणजे 8 तास काम करायचंय प्रॉपर। तर 5 नंतर ते चालू होणार आपण आपलं पहिला दुसरा टाका आणि उचला या कस्टमरला, सोडा त्या कस्टमरला, परत पिकअपला जा, परत सोडा त्या कस्टमरला, हे चालू राहणार। आणि मित्रांनो, मला काय सांगायचं ना की काही लोक म्हणजे सांगतात की एवढा खर्च आहे, हे खर्च आहे, कमाई पूर्ण तुम्हाला प्रॉफिट नसतो। ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो मला माहिती आहे की गाडीला प्रोफेशनल टॅक्स आहे, आपल्याला वर्षाला टॅक्स भरावा लागतो, हे ते मला ह्या सगळ्या गोष्टी माहित आहे। इन्शुरन्स असतो, म्हणजे 40-50 हजार रुपये खर्च आपल्याला आहे महिन्याचा, म्हणजे ते महिन्याचा आपल्याला 3-4 हजार रुपये खर्च आपल्याला साईडला काढून ठेवावा लागतो। परत सीएनजी आले, परत मेंटेनन्स आले, परत काय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे। असं नाही की माहिती नाही मला, म्हणजे आता सीएनजी आपल्याला लागले 700 रुपये, म्हणजे 700 रुपये झाले 2000 रुपये, तर वर्षी 1300 आपला नफा नाही, ते गाडीचा 300 रुपये मेंटेनन्स पण काढावा लागतो रोजचा। ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे, माहिती नाही म्हणून नाही आहे, पण चला असो, काय अडचण नाही, कळलं असेल मी काय बोलतोय ते। तर बघा, आता सकाळ इथं सीझन मॉल जवळ आलेलो आहे। आता मुंडवा चौकात चाललोय सीएनजी भरायला। एकदा मुंडवा चौकात सीएनजी भरला की मग चालू करू आपण। आज आहे संडे, आज जे ट्रिप पडेल ते घ्यावं लागेल। जास्त नाटकं केले तर ट्रिप पडणार नाही, कारण की संडे असल्यामुळं ट्रिप सकाळ कमी असतात। हे बघा, आपली पिवळी पाटी काय दिसतेच रोड नाही, ते नसते झोपत लोक। तर असा विषय आहे मित्रांनो। आणि मला काय सांगायचं मित्रांनो, की मी कोणाला असं उत्तेजित करत नाही की तुम्ही नवीन गाडी घ्या, आणि मला काय घेणं नाही तुम्ही घेतली नाही घेतली। आणि मित्रांनो, कसं आहे ना, कोणाचा व्हिडिओ बघितल्यानं कोणी लगेच नवीन गाडी घेत नसते। आता हे बघा, इथं शोरूम जवळ आलोय मी, ऑटो विस्टा जवळ। हे बघा, इथं लगेच एक गाडीची आता डिलिव्हरी असेल, आज गाडी लागलेली आहे तिथं। आता ज्याला जसं पडतंय, कोणाची म्हणजे जशी मानसिकता तसे लोक काम करतात। आता माझ्या सांगण्याने आणि माझ्या न सांगण्याने कोणी गाडी घेते नाही घेत, कारण की लोक खूप हुशार आहेत जगामध्ये। ते त्यांचं डिसिजन घेतात, त्यांना काय करायचं काय नाही करायचं। माझ्या म्हणण्यानुसार कोणी गाडी घेऊ शकत नाही। आणि सगळ्यांना माहित आहे की आजकाल ओला उबेरची परिस्थिती खूप डाऊन आहे, आणि हे सगळ्या गोष्टी, खर्च, ट्रॅफिक, हे रिस्क वगैरे, पण लोक आपला व्हिडिओ बघायचं म्हणून बघतात। व्हिडिओ बघून असं गाडी कोणी घेणार नाही, कारण की कोणाचा पैसा असा फुकटचा नाही। त्याच्यामधून 1-2 असते की ते गाडी घेईल, पण मग ते धंदा करणार नाही ना, मग ते गाडी विकणार, लॉस बुक करणार आणि धंदा करणार नाही। आणि जर कोणी घेतली, म्हणजे असं गरीब माणूस कोणी घेणारच नाही ना, काही हे न विचार करता। चौकामध्ये सीएनजीच्या लाईनिंग मध्ये तरी पण सकाळ पण 2-4 गाड्या आहेतच, पण इथं लवकर नंबर लागतोय मित्रांनो। पण ऑपरेटर कमी असतात, सकाळ 1-2च ऑपरेटर असतात, तर वेळ लागेल। तर असा विषय आहे सीएनजी गाडीचा। तर मित्रांनो, आता आपण आहे वाकडेवाडी बस स्टँडला। मस्त इथं इराणी चहा घेतला आणि ग्लास वर करून घेतो आता बिंदास। आता वाजले 8:13। परत लॉग इन करतो आणि परत आपला बिझनेस चालू। मस्त इराणी चहा घेतला, फ्रेश वाटले थोडं। सकाळी 8 पर्यंत रोडवर गाड्या कमी होत्या, आता परत रोडवर गाड्या जास्त चालू झाल्या आणखी। चला आता चालू करतो मित्रांनो परत। आता बघू, हा जोश आणखी किती वाजेपर्यंत राहतो। हा एक दम मारलाय, तर झालंय बरंच काही। अर्निंग सांगायची नाही आता आपल्याला, बरेच लोक म्हणते अर्निंग सांगू नका, ठीक आहे, अर्निंग सांगत नाही,
बघू काय होते काय नाही समोर. तर चला चालू करतो आता. तर मित्रांनो आता आहे आपण कोपा मॉल मध्ये, कोरेगाव पार्क कोपा मॉल. रिच लोकांचा मॉल आहे हा. खूप खर्च होतो म्हणते इथं. एकदा बसलं की 50-50 लाख आणि करोड रुपये खर्च होते म्हणते इथं, असा एक व्यक्ती आपल्याला म्हणला होता. तर त्या टाईपचं आलं की लगे अंब्रेला घेऊन एक व्यक्ती येतो, सिक्युरिटी गार्ड, आणि घेऊन जातो आतमध्ये मॅडमला, सरांना, जे कोणी असेल ते. तर मग अशी व्यवस्था असेल तर मग पैसे द्यावेच लागणार आहे ना. आता आतमध्ये काय काय आहे ते जे आतमध्ये जाते त्यांनाच माहिती आता. तर असा विषय आहे मित्रांनो. आता वाजले 2:25 आणि आपला CNG पूर्णपणे संपलेला आहे. आणि आता आपले 2500 रुपये झालेले आहे. बघायला गेलं तर खूप कमी झाले पैसे. आणि 2500 रुपये झाले म्हणजे पूर्ण आपले प्रॉफिट नाही आहे. तर याच्यामधून तुम्ही 1000 रुपये काढा आणि 1500 राहिले. मग असं म्हणता येईल का मला माहिती नाही, कारण की लोक म्हणतात की खर्च खूप आहे. तर 2000 रुपये खर्च पकडा आणि 1000 रुपये शिल्लक राहिले असं समजून घ्या. तर असा विषय आहे मित्रांनो. बाकीचं सगळं मेंटेनन्स हे ते सगळं घरचं इकडचं तिकडचं काढून टाका. पण असं रोज काम होत नाही मित्रांनो. आता काल परवा 1500-1600 काम झालंय 2 दिवस. आज झालंय 2.5-4 काम. आज थोडं लवकर पण निघालो होतो घरून. आज 5ला निघालो होतो आणि 2 दिवस घरून 7:30-8:45 निघत होतो. तर आता भरतोय मुंड्या चौका CNG आणि जातोय डायरेक्ट रूमवर जाऊन मग आता आराम. मित्रांनो पण मी बऱ्याच कस्टमर कडून ऐकतोय की म्हणजे नाही का पुण्यामध्ये राहून आता बोर झालोय, आता पुण्यामध्ये राहायचं नाही असं तसं नाही का. आता कसं असते ना, एकाच ठिकाणी राहायचं आणि ते ट्रॅफिक मध्ये वगैरे माणूस, खरंच मी स्वतः पण कंटाळून जातोय. तर बरेच लोक असे म्हणते आता पुण्यामध्ये राहायचं नाही. तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, नक्कीच कमेंट करून सांगा. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की इथं म्हणजे नाही का खूप ट्रॅफिक झाले, खूप गर्दी वाढली असं म्हणणं आहे बऱ्याच लोकांचं. ही दिदी काहीतरी करते, उड्या मारते, पण आता काय आपल्याकडे सुट्टा पण नाही आहे. आणि मित्रांनो आज मी येरोमालला गेलो होतो पिकअप करायला. सुट्टा नाही दिदी प्लीज. आता 100ची नोट आहे पण 100ची नाही देऊ शकत ना, कारण की आता काय सांगू. चला असो. येरोमालला गेलो होतो मित्रांनो आज. मला काही कळलंच नाही कुठून जायचं काय. ते व्हिडिओमध्ये मी बघत होतो, त्या शुभमच्या व्हिडिओमध्ये एकदा बघितलं होतं मी की टर्न मारून वगैरे जायचंय, पण तरी तुम्हाला टर्नच दिसत नव्हता. आणि एंटर करायच्या टायमिंगला तो कुठं ते ऍक्सेस कार्ड वगैरे लावावं लागते. मला म्हणजे प्रोसेस माहीत नव्हती, त्यांना आधी सांगावं लागते. ओला उबेर कडून आलोय आणि जायच्या टायमिंगला मी आपला ग्लास लावूनच त्यांना बोलतोय. तर त्यांचं म्हणणं होतं की म्हणजे ट्रिप दाखवा तुम्ही. तर ते पार्किंगचे पैसे वगैरे घेत नाही वाटते ट्रिप दाखवली तर, असं काहीतरी असेल ते बहुतेक. तर ट्रिप दाखवली त्यानंतर त्यांनी सोडले आपल्याला. चला माहीत झाले. पण हे बघा आता पहिल्यांदा कुठल्या पण गोष्टीमध्ये अडचण होते. मी येरोमालला म्हणजे मला भीती वाटायची नेमका तिथं जायचं कसं, पिकअप करायचं, ही माझ्या मनातली गोष्ट सांगतोय मी. पण आता ते गेलोय आणि व्यवस्थित पिकअप करून आलो आणि त्यांना ड्रॉप पण केले. आणि मला एक सांगायचं मित्रांनो, उबेरनी मला 8 किलोमीटरचे किती 159 रुपये दिले. ठीक आहे, मला तर रेट 20 रुपयांनी भेटला, पण उबेरनी 300 रुपये घेतले कस्टमर कडून आणि 160 मला दिले. अरे यार, हे थोडं समोर घे रे बाबा. तर असा विषय होतो मित्रांनो. ते समोरची गाडी समोर घेत नव्हता. तर
मागून लगेच लोक हॉर्न वाजत होते, तर मला गाडी एकदम अशी वळवायला जागा नव्हती, तरी पण काढली बघा. आपण असं गाडी काढून घेतो कुठून पण. तर असा विषय आहे. आता सध्या पेट्रोलवर गाडी चालू आहे आपली. मला काय विषय सांगायचा होता विसरलो, थांबा मला व्हिडिओ. हा मित्रांनो, तर मला काय सांगायचं होतं, उबेरने कस्टमर कडून 300 रुपये घेतले एअरपोर्ट वरून आणि मला 160 दिले आणि 140 रुपये स्वतःच्या खिशामध्ये ठेवले. आता आधीच्या कस्टमरचा ड्यू होता का काय काय हे मला माहिती नाही, पण बघा उबेर खूप जास्त चार्ज करतोय, खूप जास्त चार्ज करतोय उबेर. प्लॅटफॉर्म चार्जेस खूप घेतो आणि ओला खरंच कमी घेतोय आणि ओला रेट पण चांगले देते. आता सपोज मी एक राईड घेऊन आलो 14 किलोमीटरचे, मला काहीतरी 180 रुपये दाखवले उबेरला. तेच जर ओलाची राईड आपण घेऊन आलो 14 किलोमीटरचे 230-35 रुपये, म्हणजे उबेरपेक्षा 50 रुपये कधी पण जास्त देते ओला. तर त्यामुळं मी पण आता ओलाच मारायला चालू केले. पण माझं ते सबस्क्रिप्शन प्लॅन संपलं होतं आणि एक आहे ओलाचं मित्रांनो, सबस्क्रिप्शन प्लॅन असेल आपण जोपर्यंत रिचार्ज करत नाही 89 किंवा 149 तोपर्यंत ते ट्रिपच देत नाही ओला. तर त्यामुळं विषय तसा झाला की आपल्याकडं ते प्लॅन नव्हता आणि मग ते ट्रिप आपल्याला भेटली नाही. चला असो, काय हरकत नाही. तर इथं पण आता गर्दी आहे, हे बघा इथं पण गर्दी आहे. आपल्याला मुंडवा चौकात जायचे CNG भरायला. तर अशा प्रकारे ओला उबेरचा हा बिझनेस आहे मित्रांनो. तुम्ही प्लीज बिझनेस मध्ये कोणी येऊ नका. आता आम्ही आलो तर आम्हाला करणं भागच आहे, कारण की त्रास खूप आहे. एवढे इझिली पैसे भेटत नाही. त्रास म्हणजे भरपूर त्रास आहे, भरपूर त्रास आहे. तेव्हाच पैसे भेटतात. पाणी प्यायला भेटत नाही वेळेवर. मला एक खूप मोठा त्रास आहे, मला खूप लगवी येते गाडीमध्ये AC चालू असले की, ते मला खूप मोठी अडचण आहे. तर असा विषय आहे मित्रांनो. आणि जर मग आपण आराम करत बसलोय तर मग ट्रिपा वगैरे काही होत नाही आणि बिझनेस काही होत नाही. त्यामुळं नॉनस्टॉप करावं लागते, त्यावेळेसच बिझनेस होतो. नाहीतर मग गाडी तुम्हाला घरूनच हप्ते भरावं लागणार, एवढं नक्की आहे. मेहनत केली तरच तुम्हाला पैसे उरणार आणि तुमची गाडी फिटणार. आता या बिझनेसचं समोर काय भविष्य आहे काय नाही मला माहिती नाही. त्यामुळे हाय तोपर्यंत आपली गाडी नील करून घ्यायची, तेच आपलं टार्गेट होतं. आणि पण आपल्याला आवड आहे गाडी चालवायची, त्याच्यामुळं हे सगळं चाललंय, बाकी काही नाही. मी किती पण म्हणजे असं नाही का, किती पण गाडी चालवली तर मला असं थकवा वाटत नाही. मी थोडा असं उतरलो बाहेर आणि थोडं फिरलो की मला परत 5-10 मिनिटांमध्ये परत माझी बॉडी रिकवर होते आणि परत मला थोडं व्यवस्थित वाटते. असं काही मला थकवा जाणवत नाही असं काही. तर चला असो, काही अडचण नाही. अशा प्रकारे आपले 2500 झाले. 1,500 तुम्ही खर्च पकडा आणि बाकीची आपली आजची सेविंग पकडा. अशी आपल्याला हप्ता पण निघाला तरी बस आहे, काही अडचण नाही बाकी. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला आता सुचत नाही काय बोलू. आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आज फक्त स्पेशल हे आहे की आज आपण इराणी चहा पिलाय वाकडेवाडी बस स्टँडवर. ती एक स्पेशल गोष्ट आहे आजच्या तारखेमध्ये. आणि इराणी चहा आपण ते 15वाला पहिल्यांदा पिलाय, भारी होता मलाईवाला चहा. एकदा इकडं पिलो होतो मारुती सुझुकी शोरूमच्या बाजूला, पण ते काय तेवढा खास नव्हता आणि 25 रुपयाला पण चहा होता. पण तिथला चहा भारी होता वाकडेवाडी बस स्टँडवरचा सकाळ सकाळ. आता बघा, आता मित्रांनो घरी जाऊन जेवणार आणि आता आराम करणार. आता राईड वगैरे काही करणार नाही. आता ऊन आहे चांगलंच, उन्हामध्ये काय मारायचं त्रास होतोय थोडं. बाकी करू शकतो म्हणा जेवण करू आणखी, पण नको आता संध्याकाळचं बघू येणं होते का, नाहीतर मग आज येणार नाही. बघा आपण इथं आलोय आता, जिथून आपण गाडी घेतली होती सीझन मॉल जवळपास आलोय आपण. इथूनच आपण गाडी घेतली होती ऑटो विस्टावरून, मारुती सुझुकी ऑटो विस्टा. इथं आलो. हे बघा इथं गाड्या आणखी डिलिव्हरीसाठी लागलेल्याच आहे. मी तुम्हाला हो म्हणलो नाही म्हणलो तरी लोक आपल्या
मनाने गाड्या घेणारच आहे, त्याच्यामुळं माझं काही एवढं मनावर घेऊ नका कोणी. मी कोणाला असं सजेशन करणार नाही तुम्ही गाडी घ्या म्हणून. मी तर नाहीच म्हणतोय गाडी घेऊ नका, पण आता कोणी घेतली त्याच्यामध्ये माझा काय दोष आहे. तर चला असं ज्याची ज्याची इच्छा. तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. बाय.